कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी चिडलेत म्हणजे आता मोठा ड्रामा होणार, मजा येणार बघायला। आई आई हे बघ, ते गुंड आहे ना, आणि ते गुंड पारूची छेड काढत होते, पारूला त्रास देत होते आणि बघितलं श्रीकांत, आपण संस्कारांबद्दल बोलत होतो ना, हेच संस्कार केलेत आपण आपल्या मुलांवर। कोणी त्रास दिला तर रस्त्यावर उतरून मारामारी करायला शिकवलंय आपण त्यांना। ते सगळं बघायला कायदा असतो, पोलीस असतात, याची जाणीवच नाहीये याला। आणि ही मारामारी करताना आपण कोण आहोत, कुठल्या घरातून आहोत, याचा जराही भान नाहीये का या मुलाला? त्याच्या या कृत्यामुळे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या रेप्युटेशनवर काय परिणाम होणार आहे याचा इतका सुद्धा विचार आला नसेल का रे याच्या मनात? हे असं बेजबाबदारपणे वागायला शिकवलंय आपण आपल्या मुलांना श्रीकांत। आई ते गुंड पारूला त्रास देत होते, आपल्या पारूला त्रास देत आणि म्हणून तू रस्त्यावर उतरून मारामारी करणार आहे? कोण समजतो तू स्वतःला? हा, हे तुझं काम आहे? तुझं काम होतं आज आपल्या कंपनीची महत्वाची मीटिंग अटेंड करणं, ते सोडून रस्त्यावर मारामारी करण्यात तुला धन्यता वाटतेय? आणि घरातनं निघालास तेव्हा तू मीटिंगला जायला निघालास ना? येस। मग मीटिंगच्या ऐवजी तू तिथे कसा गेलास आणि का गेलास? आई हे बघ, मी पारूला भेटायला मंदिरात गेलो होतो, त्याचं कारण आहे माझं आणि प्रीतमचं। आई हे बघ, मला पारूला विचारणं खूप गरजेचं होतं की तिला ब्रँड अँबॅसिडर हे पद खरंच नको होतं का? मी तुला 1000 वेळा सांगितलंय की तिला त्या पदावर काम करायचं नाहीये, हा तिचा निर्णय आहे आणि आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर बदलणे हा माझा निर्णय आहे। आणि हे सगळं संमतीने झालेलं आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तू काय दबाव आणायचा प्रयत्न करतोयस का माझ्यावर? नाही आई, असं नाहीये। तसं नसेल तर मग पारूला भेटायला जाण्याची गरजच काय होती आज? आई गरज होती, मी तुला खरंच सांगतो, मी तिला भेटायला गेल्यावर मला कळलं की पारूला ब्रँड अँबॅसिडर असण्याची काही एक प्रॉब्लेम नाहीये, तिच्यावर ते लादलं बिदलं गेलेलं नाहीये, शी इज ऍब्सोल्युटली फाईन विथ इट। आदित्य, तू पारूला मॉडेलिंग करियर समजवायला गेला होतास? एक मिनिट अनुष्का, सगळं क्लिअर होईल आई, सगळं क्लिअर होईल। पण त्याआधी मला सांग अनुष्का, तू पारूला असं का बोललीस? तू आई समोर पारूची चुकीची बाजू का पोट्रे केलीस? तिला हे कामच करायचं नाही असं का सांगितलं आईला? एक मिनिट आदित्य, ते बाकीचं सगळं राहू दे, मला या गोष्टीचं उत्तर दे की इतकी महत्वाची मीटिंग असताना तू पारूला भेटायला का गेलास? आई पारूला काम करायचं आहे की नाही हे जाणून घेणं जास्त महत्वाचं वाटलं तुला आपल्या मीटिंग पेक्षा? म्हणजे आता पारू इतकी महत्वाची झाली आहे की तिच्या पुढे आपला बिझनेस हा क्षुल्लक वाटायला लागलाय तुला? बरं, ब्रँड अँबॅसेडर पदाचं काय करायचं ह्याचा निर्णय मी घेतलेला आहे, आणि असं असताना सुद्धा माझ्या निर्णयाची खातरजमा करण्याची गरज तुला का वाटली? आदित्य, तू चुकलायस। आणि पारू, तुला कळत नाही का ग की गोष्टी इतक्या ताणायच्या नसतात म्हणून? आणि पारू, काय चाललंय तुझं? तुला हे काम करायचंय नाही करायचंय, मग तुझ्यावर हे ब्रँड अँबॅसेडर पद लादलं गेलंय असं का म्हणालीस? आई, मी तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, ती असं काही म्हणाली नाहीये। तू तिची वकिली करू नकोस आदित्य।
मी प्रश्न तिला विचारला, उत्तर तीच देईल. अरे पण मी जे खरं आहे तेच सांगतो ना आई तुला. बस आदित्य, नॉट डिसअपॉइंटिंग मी ना. आई बघ, आय एम सॉरी. माझा असा अजिबात हेतू नाहीये, पण मी जे खरं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तू मला बोलूच देत नाहीयेस. आणि इथे प्रॉब्लेम पारूचा नाहीच आहे. मी रस्त्यावर मारामारी केली, येस मी केली, अँड आय एम सॉरी फॉर दॅट. मी चुकीचं वागलो. पण आई मला एक खरं सांग, त्या गुंडांनी तिच्या तोंडावर शाई फेकली ते बरोबर होतं का? त्या गुंडांनी तिची छेड काढली ते बरोबर होतं का? आणि आज परत माझ्या समोर ती छेड काढण्याचा प्रयत्न करत होते आणि मी काय करणं अपेक्षित होतं आई? मी पोलिसांची वाट बघायला पाहिजे होती. जे मी तुझ्यासाठी केलं असताना मी तेच पारूसाठी केलंय. आणि जे झालंय ते चुकीचं झालंय. ते गुंड तर खूप चुकीचं वागले, पण तू पण चुकी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? की मी चुकीची आहे? नाही. बिझनेस कंपनीचं काम सोडलंस तू, रस्त्यावर उतरून गुंडांची मारामारी केलीस तू, पोलिसांनी मला ऐकवलं तुमच्या मुलाला ताब्यात ठेवा म्हणून, या अहिल्यादेवी किर्लोस्करला ऐकवलं. चार चौघात आपलं नाव खराब होतंय, आजूबाजूची लोक कुजबूज करतायत, पण ह्याची तुला काही पर्वाच नाहीये. तू तुझ्या मारामारीचं समर्थन करतोयस. मग तुझ्यात आणि त्या लोकांमध्ये काय फरक राहिला मला सांग? पारू बरोबर देवळात जे घडलं ते चुकीचंच होतं. ते पुन्हा घडू नये म्हणून तिच्या भल्यासाठी मी हा निर्णय घेतला होता, पण तुला तो कळलाच नाही. हा निर्णय घेताना फक्त मी तुला विचारलं नाही, याचं वाईट वाटतंय तुला. तुझा खरा प्रॉब्लेम हा आहे. तुला फक्त पारूनी ब्रँड अँबॅसेडर व्हायला हवंय, त्याच्यासाठी तू जीवाचं रान करतोयस का? त्याचं उत्तर नाहीये तुझ्याकडे. पारूला ह्या पदावर राहायचंय की नाही हे मी विचारलंय तिला, बोलले तिच्याशी मी. या निर्णयाने तिच्यावर अन्याय होतोय का हे विचारल्यावर ती नाही म्हणाली. मग जर तिला प्रॉब्लेम नसेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तू का अडून बसलायस? सांगू का? कारण तुझा इगो दुखावलाय. आदित्य, तू बदललायस. या आधी मी घेतलेला कुठलाही निर्णय तुला चुकीचा वाटला नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. आता मला बघायचंच आहे की मी कशी चुकीची आहे आणि तू कसं बरोबर आहेस ते. आदित्य, सिद्ध कर, नाहीतर तू माझा विश्वास कायमचा गमावून बसशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.